गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर इथे आमची रूम आहे बघा, ही आमची रूम आहे. तर खूप छान वातावरण वाटतं आहे, मस्त असं कोयल कोकिड्याचा पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि सुंदर वाटतं आहे. सगळे आंब्याचे वगैरे झाडं आहेत इथे, पक्ष्यांचा आवाज छान वाटतो. तर इथे बघा ही आमची रूम आहे आणि आता आम्ही सगळे तयारी करून खाली आलो आहे. तर आता आम्ही जातो आहे. आता म्हणजे दिल्लीमधले जे जे स्पॉट्स आहेत बघण्यासारखे, तर ते सगळ्यांना आता आम्ही जाऊन येतो आहे, कारण उद्या आम्ही परत दुसरीकडे जाणार आहोत. तर मग चला मग आता जाऊया, निघूया आपण इथून. तर सगळ्यात आधी इथलं जे वातावरण आहे ते खूप सुंदर वाटतं आहे आणि आजपर्यंत ऊन इथे पडलेलं नाही आहे, म्हणजे ऊन आलेलं नाही आहे. तर मस्त वातावरण वाटतं आहे, फक्त थंडी वाजते. तर आता वाजले दुपारचे 12, तरीसुद्धा बघा वातावरण कसं एकदम फॉग आहे. धुका आहे अजून सुद्धा बघा, पूर्ण असं थंड थंड वातावरण झालेलं. थंडी वाजते खूप, गारवा सुटली गारगार. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आम्ही आलो इंडिया गेट बघायला आणि आता आम्ही दुपारी आलो आहे इथे, परंतु असं वाटतं की सकाळी सकाळीच आलो आहे, कारण असं ऊन वातावरण जे होतं ते खूप जास्त छान होतं. ऊन तर बिलकुल नव्हतं, थंडी होती पूर्ण आणि धुकं पडलेलं होतं. तर इंडिया गेटसुद्धा म्हणजे असं धुक्यामुळे तो एवढा क्लिअर दिसत नाही इथून. तर सकाळी सकाळी असं वाटतं की खूप सकाळी सकाळी आलेलो आहोत, परंतु इथे दुपारचा टाईम आहे, परंतु ऊन अजूनपर्यंत दिसत नाही आहे. खूप सुंदर वातावरण वाटतं आहे आणि अशा वातावरणामध्येच फिरायला खरं तर मजा येत असते. तर इथे आम्ही आलो, परंतु इथे जे फोटो काढणारे फोटोग्राफर होते ते खूपच जास्त होते इथे. म्हणजे आम्ही पुढे जसं जातो तसं ते भेटतं आहे, एक 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 करून येत आहे आणि फोटो काढा म्हणून फोर्स करत आहे. तर आम्ही आता नाही 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 बोलत चाललो आहे, परंतु तरीसुद्धा ते फोर्स करताच आहेत. तर म्हणजे फोटोग्राफर भरपूर आहेत इथे आणि शेवटी मग आता एकदाच आम्हाला एका फोटोग्राफरने शेवटी फोटोग्राफर काढायलाच सांगितले आणि फोर्स केला. त्याच्यानंतर मग आम्हाला काय आता नाविलाजाने काढावेच लागले, कारण की एवढे सगळे आता बोलत आहे म्हटल्यावर मग आता फोटो काढत आहे बरेच लोक आणि ते सगळं बघून मग आता आम्हालासुद्धा इच्छा झाली फोटो काढण्याची. तर एक आठवण असते आणि काढायलाच पाहिजे. तर थोडेसे म्हणजे पैशांकडे बघून चालणार नाही, तर आपण काढायलाच पाहिजे फोटो, असं विचार आला आणि मग आम्ही फोटो वगैरे काढले. तर एकच फोटो काढणार होतो, परंतु असं एक एक करता करता आम्ही बरेच फोटो काढले इथे आणि बिल पण भरपूर झालं आमचं. जाऊ द्या, तर शेवटी एक आठवण असते आपली. तर आता इथून इंडिया गेट जे आहे ते भरपूर म्हणजे लांबच आहे अजून. तर इथून आता रस्ता क्रॉस करून जाण्यापेक्षा आता आम्ही जाणार आहोत, अंडरग्राऊंड रस्ता आहे इथून जायला. तर इथून आता आम्ही अंडरग्राऊंड रस्त्याने जाणार आहोत. तर इथे भरपूर लोक होते, भरपूर पब्लिक होती आणि सगळे इंडिया गेट बघायला आलेले होते. भरपूर गर्दी होती, या साईडला सुद्धा होती आणि असंच दुसऱ्या म्हणजे त्या साईडला रस्ता क्रॉस करून गेल्यानंतर त्या साईडला सुद्धा तेवढीच गर्दी होती. इथून अंडरग्राऊंड रस्ता आहे, तर इथून जायचं आहे. तर इथून अंडरग्राऊंड रस्ता आहे त्या साईडला जाण्यासाठी. तर रस्त्याच्या त्या साईडला जायचं आहे या रस्त्याने. तर इथले फूल खूप छान होते, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे फूल या ठिकाणी होते आणि ते दिसायला खूप छान दिसत होते. तर आम्ही इथे पण फोटो वगैरे काढून घेतले फुलांसोबत आणि त्यानंतर तिकडे आम्ही अंडरग्राऊंड रस्त्याने जायला निघालो. तर खूप छान पद्धतीने रस्ता बनवलेला आहे हा सुद्धा, अगदी म्हणजे दगडामध्ये बनवलेला आहे आणि लाल कलरच्या दगडांमध्ये हा बनवलेला आहे. खूप सुंदर वाटतो बघायला आणि छान पद्धतीने बनवलं आहे, म्हणजे बांधकाम वगैरे खूप छान केलेलं आहे. तर आम्ही मस्त एन्जॉय करत करत गेलो त्या ठिकाणी. मुलांना जास्त मजा येत होती, ते मस्त एन्जॉय करत होते. आता जुई बघा चालायला नाटक करत होती, परंतु ते बघितल्यानंतर ती उतरली आणि चालायला म्हणजे पळायलाच लागली. खूप छान वाटत होतं तिला, एन्जॉय करत होती ती सुद्धा. आणि रस्ता पण खूप छान पद्धतीने बनवलेला आहे बघा, किती छान व्यवस्थित. या रस्त्याने त्या साईडला जाणार आता इंडिया गेटला.
ए कोल्ड्रिंक. तर आता आम्ही रस्त्याच्या ह्या साईडला आलेलो आहोत, म्हणजे इंडिया गेटच्या एकदम जवळ आलो. तर मस्त इथे फोटो वगैरे काढले परत जवळून. आणि त्यानंतर इथे बघा भरपूर मोठं आहे इंडिया गेट. तर आम्हाला जेवढं आम्हाला पॉसिबल झालं, कारण आम्हाला अजून दुसरेसुद्धा स्पॉट आम्हाला बघायचे होते, दुसऱ्यासुद्धा स्पॉटला आम्हाला जायचं होतं. त्यामुळे मग आता आम्ही जेवढं आम्हाला पॉसिबल होईल तेवढं आम्ही बघून घेतलं, कारण की चालून थकायला पण होतं. त्यामुळे मग इथे आम्ही खूप शांतता होती बघा, मस्त सगळीकडे कारंजा वगैरे आहेत आणि छान वातावरण आहे. कारंजा आहेत भरपूर ठिकाणी आणि फ्लावर पण आहेत. इकडे सुभाषचंद्र बोस यांचं स्टॅच्यू आहे. आणि त्यानंतर बघा इथे खूप छान आहे, इथे वातावरण शांतता खूप होती. इतकं सुंदर वाटत होतं ना की म्हणजे पूर्ण अख्खा दिवस हे बघण्यासाठी जातो, कारण एक पूर्ण दिवस पाहिजे हे पूर्ण बघण्यासाठी, इंडिया गेट बघण्यासाठी. एवढं मोठं आहे हे. कारण आम्ही म्हणजे खूपच कमी बघितलं, कारण आमच्याकडे टाईम नव्हता, कारण दुसऱ्या स्पॉटलासुद्धा आम्हाला जायचं होतं त्यामुळे. तर आम्ही थोडंसंच बघितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी निघालो. तर इथून आम्हाला एक ऑटो वगैरे बुक करायची होती दुसऱ्या स्पॉटला फिरवायला. अशी सगळे ठिकाण जवळजवळच होते, परंतु फिरण्यासाठी मग आता काहीतरी रिक्षा वगैरे करणं गरजेचं होतं. त्यानंतर आता मी गेटच्या बाहेर आलो आणि त्याच्यानंतर इथे मुलांना कॉटन कँडी दिसली, तर कॉटन कँडी घेतली त्यांनी. त्यानंतर इथे रिक्षा करून आम्ही निघालो दुसऱ्या स्पॉटकडे जाण्यासाठी. आणि इथले जे रस्ते होते ते सुद्धा खूप क्लीन होते, साफसुथरे, मस्त असं छान वाटत होतं, निसर्ग रम्य असं छान रस्ते वगैरे सगळीकडे. त्यानंतर आता आम्ही आलो आहे हुमायूं टोंबला. हुमायूं टोंब आहे हा. तर इथे आलो. इथे आता आल्यानंतर आम्हाला भूक लागली होती, मुलांनासुद्धा भूक लागली होती. त्यानंतर मग आता आम्ही इथे मोमोज दिसले आम्हाला. आणि जास्ती करून इकडे खाण्यासारख्या एवढे म्हणजे गोष्टी कमी आहेत, जसं आपल्या मुंबईमध्ये आहेत तसं इकडे खूप कमी भेटतं. तर पहिल्यांदा आता इथे मोमोज दिसले, तर मुलांना पण भूक लागली होती त्यामुळे ते आम्ही घेतले आणि मुलांना ते आवडले. त्यानंतर आम्ही बरेच 1-2 डिश घेतल्या आणि ते खाऊन आता परत आम्ही एंट्री केली इथे. तर इथे फॉरेनर लोकंसुद्धा भरपूर या ठिकाणी येतात. तर फॉरेनर लोकांसाठी वेगळं कूपन असतं. आणि इथे गाईड होते, त्यांनी घेतलेले. आम्ही गाईड नव्हता घेतलेला, कारण की आम्हाला गाईड नको होता, कारण आमच्या रिक्षावाल्याने आधीच सांगून ठेवलं होतं की गाईड वगैरे नका घेऊ, त्याची काही गरज नाही आहे. तर इथे जे फॉरेनर होते त्यांच्यासाठी ते गाईड घेत होते. हुमायूं टोंबसुद्धा खूप मोठा आहे आणि तो बघायलासुद्धा भरपूर टाईम पाहिजे. तर आतमध्ये भरपूर मोठं बघा, भरपूर मोठी जागा आहे. तर इथे सुद्धा बघण्यासाठी भरपूर टाईम पाहिजे, कारण की एक स्पॉटला भरपूर टाईम लागतो. तर आपण एका दिवसात भरपूर असे स्पॉट कवर करणार आहोत, त्यामुळे इतका टाईम नाही बघण्यासाठी. तरीसुद्धा आम्ही पळत म्हणजे घाईघाईमध्ये आम्ही करतो आहे. आणि जेवढं मला होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये घेते, जेवढं मला घेता येईल तेवढं व्हिडिओ मी घेते. तर आम्ही पटपट असं आम्ही बघून घेतो आहे सगळीकडे. आणि एवढं मोठे आहेत ते की ते बघायला खूप जास्त टाईम जातो, त्याच्यामुळे आपल्या कमी टायमामध्ये जास्त बघायचं आहे. त्यामुळे आता आम्ही बघा भरपूर असं लांब आहेत, चालावं पण खूप लागतं आणि मुलंसुद्धा खूप जास्त दमलेत, ते सुद्धा चालून खूप जास्त दमतात. तर हुमायूं टोंबच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी तिथे कूपन घ्यावं लागतं. तर तिथे कूपनसाठी लाईन लावली, त्यानंतर कूपन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आता आतमध्ये आलं. तर आतमध्ये इथे आल्यानंतर पण बरंच चालावं लागलं. त्याच्यानंतर इथे पण इथून आतमध्ये गेल्यानंतरसुद्धा भरपूर आतमध्ये आहे ते भरपूर. तर इथे बघा मी व्हिडिओ काढत होती, तर हे जे कपल होते ते माझ्या साईडने निघून गेलं, म्हणजे त्यांनी हातवरती करून घेतला आणि मला आतमधून असं हे करून ते निघून गेले. तर असं बघा इकडेसुद्धा काहीतरी आहे, पण आम्ही ते बघितलं नाही, कारण की तिथे आता टाईम कमी होता, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण बघणं म्हणजे शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग आता हे साईड राहू दिली आम्ही, आणि सगळीकडे सेमच वाटत होतं, त्याच्यामुळे इकडे काय आम्ही बघितलं नाही. तर इकडे राहू दिला आणि समोर आम्ही गेलो पुढे. तर समोरचं बघितलं. अरब सराई गेट त्याला बोलतात, अरब सराई गेट. ती गाडी राहिलेली आहे. कोणती गाडी? ती गाडी 500 रुपयाची, तिला जायला 1000 रुपये खर्च येईल आपल्याला. हो, आतमध्ये मेन आहे ते. किती मोठं आहे पाहिलं का बाबा, संपतच नाही ते.
तर याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, कारण की हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त मोठा होतो आहे. कारण की आता एंट्री केल्यापासूनचं भरपूर आतमध्ये आल्यानंतर आता इथून सुद्धा आतमध्ये भरपूर असं आहे बघण्यासारखं, भरपूर मोठं आहे आतमधलं. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.